अमुदान केमिकल नावाच्या कंपनीमध्ये आज रिॲक्टरचा स्फोट झाला असं प्रथम दर्शनी या ठिकाणी चौकशीमध्ये आढळून आलेला आहे। हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता। आजूबाजूच्या 5-6 कंपन्या आणि आजूबाजूची जी काही नागरी वसाहत आहे त्यांना देखील काचांना दरवाजांना तडे गेलेले आहेत। हा रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील अडकलेले आहेत, त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। यामध्ये स्फोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे। जवळपास 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 60 लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जी काही लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मोठ्या तीव्रतेची आहे। म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आणखी जे लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिलेलं आहे, ते काम सुरू आहे। यामध्ये आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे यापूर्वी देखील या ठिकाणी एक असाच स्फोट झाला होता, त्यामध्ये देखील काही कॅज्युअलिटी झाल्या होत्या आणि आता हा जो स्फोट आहे तो मोठा आहे, भयानक स्फोट आहे, जास्त तीव्रतेचा आहे। त्यामुळे हायली हजार्डस जे युनिट्स आहेत तिथे, जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो, त्यामुळे आता A-B-C अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे। त्यामध्ये इंडस्ट्री आहे, लेबर आहे, MPCB आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे। आणि एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार्डस जे आहेत, जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील। त्यांनी चेंज ऑफ यूज करावं, इंजिनिअरिंग, IT किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी जे हजार्डस नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीविताला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं किंवा त्या दुसऱ्या ज्या आपल्या MIDC ज्या आहेत शहराच्या बाहेर या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करण्याची मुभा या ठिकाणी दिली जाईल, त्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट व्हावं। याच युनिटमध्ये, याच कॅम्पसमध्ये अनेक लोकांनी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या संबंधित या युनिटच्या संदर्भात। अमुदान पूर्वीचं अंबर कंपनी या कंपनीचं नाव होतं, परंतु दुर्दैवाने ती जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही। यामध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी युनिट जे आहे त्यांनी जे काही योग्य वेळोवेळी या ठिकाणी येऊन ऑडिट करणं, सेफ्टी ऑडिट करणं, ज्या काही बाबी आहेत त्या करण्याची आवश्यकता होती, ते केलं आहे की नाही हे सगळं आता चौकशीमध्ये आढळून येईल। एक उच्चस्तरीय चौकशी आपण यामध्ये करू आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये जे जे काही दोषी आढळून येतील त्या सर्वांवर या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। शेवटी लोकांच्या जीविताशी कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आणि कुणीही कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्नही करू नये आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे युनिट सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय आम्ही घेतोय आणि त्या दृष्टीने पुढची कारवाई सुरू होईल। सर्व MIDC मध्ये अशा प्रकारचे जे हायली हजार्डस युनिट असतील त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सर्व काळजी घेतली पाहिजे, त्याच्या सूचना दिल्या जातील। ऑलरेडी मी उद्योग मंत्री आणि सेक्रेटरी इंडस्ट्री कांबळे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि या ठिकाणी देखील जे काही पंचनामे आपले होत आहेत युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि
एकंदरीत राज्यातल्या MIDC ज्या आहेत, ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ABCD जे काही कॅटेगरी आहे, ज्या लोकांच्या जीविताशी धोकादायक होऊ शकतात, अशा सर्वात सेफ्टी ऑडिट केलं जाईल आणि कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी सगळ्या प्रिकॉशन ज्या आहेत त्या घेतल्या जातील. मागच्या वेळेस देखील अशा प्रकारचं दुर्घटना झाली होती, परंतु त्यावेळेस हा निर्णय घेतला नव्हता. परंतु मी आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, यापुढे अशा प्रकारच्या हजार्डस युनिटना अशा मानवी वस्ती ज्या आहेत, त्या नागरी वसाहती आहेत, त्याच्यामध्ये ठेवणं हे लोकांच्या जीविताला धोकादायक आहे. म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आहे. या जे इंडस्ट्री जी आहे, जे उद्योजक आहेत, त्यांना देखील आपण सांगतोय तुम्ही चेंज ऑफ यूज करा किंवा शहराच्या बाहेर MIDC जागा एक्वायर केलेल्या आहेत शिफ्ट व्हा. कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या जीविताला धोका होणार नाही याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. परवाना होता नव्हता तो आता चौकशीमध्ये करेल. चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही विषय कोणी करता कामा नये, कोणी सेफ्टी ऑडिटचे लोक आहेत, इंडस्ट्री सेफ्टीचे आहेत, लेबरचे आहेत, त्या चौकशीमध्ये समोर येईल. या चौकशीच्या माध्यमातून सर्वांवर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवारांना, कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये दिले जातील. त्याचबरोबर जे आता जखमी आहेत त्यांचा देखील खर्च शासन करेल आणि त्याचबरोबर जे मृत्यू आहेत, मुक्ती पडलेले आहेत, त्यांना देखील मी आता आमच्या विनीता सिंगल मॅडमशी बोललो आहे. नुकसान झालं त्यांना देखील त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाई आहे ती देखील. या काचा फुटल्यात, कोणाला लागलं, कोणाचा जीव गेला तर याच्यासाठी काय करणार? पडदा ये साइड करो पूरा. हो हो जमादार कंपनी कोणती हो दादा, कुठली कंपनी? कंपनीचं नाव नाही आपण इकडे ना प्रदीप